नमस्कार, स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये. आणि आज मी बनवून दाखवणार आहे हैदराबादी पनीर. तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये तेल आणि छान बारीक चिरलेला लसूण, तेजपत्ता आणि कांदा घातलेला आहे. तर हा कांदा आपल्याला छान असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्याला छान रंग आला की आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आणि मस्त छान हा टोमॅटो आणि कांदा एकजीव होईपर्यंत परतायचा. त्यावर 1 चमचा मीठ घाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे, लाल तिखट. आणि हे परत छान चमच्यानं असं बारीक मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकसारखं होईल. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घातली त्यामध्ये आणि मटार घातलेला आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. आता आपण मिक्स पनीर मसाला आणलेला आहे, त्यामध्ये 1 कप दूध घालून तो मिक्स करून घेतलेला आहे. तर तो मसाला आपण त्या भाजीमध्ये घालायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे. वरून कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि 10 मिनिटं छान आपल्याला शिजू द्यायचा आहे. तर छान ह्या भाज्या सगळ्या शिजून झाल्या की त्यामध्ये आपल्याला फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघा, छान असा पनीरला मस्त रंग आलेला आहे. आता आपल्याला जास्त उकळवायची नाही आहे भाजी, लगेच गॅस बंद करायचा आहे, जेणेकरून पनीर वातड होणार नाही. तर तयार आहे आपलं हैदराबादी पनीर. मस्त छान पुरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, छान लागतं. तुम्ही पण एकदा अशी रेसिपी ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडतात की नाही हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.